नमस्कार. आज 20 जून रोजी टॉप 5 बातम्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये पी-एम किसान योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल आणि राजकारणातल्या टॉप अशा 5 बातम्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली बातमी येत आहे पी-एम किसान योजनेबद्दल. तर शेतकरी बांधवांसाठी खुशखबर असणार आहे, कारण की 20 जून रोजी आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ₹2,000 जी आहे ना, हे जमा होणार आहे. परंतु यासाठी तुमची के-वाय-सी करणे गरजेचे आहे. तर तुमच्या अकाउंटमध्ये ₹2,000 जमा होणार आहे. त्यानंतरची दुसरी बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता येत्या 10 ते 15 जुलै दरम्यान लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती ते जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर तिसरी बातमी येत आहे राजकारणातली. बघा, इथे वाघ झुंडीने येत नाही, तो एकटा शिकार करतो. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिन मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव सेनेवर निशाणा. काँग्रेस शरद पवार गटही लक्ष. बऱ्याच जणांच्या आपल्याकडे नजरा लागलेल्या होत्या. शिंदे काय बोलणार? व्यासपीठावर कोण कोण येणार? काय होणार? अरे, आज हा टायगर तुमच्या समोर उभा आहे. काही कुत्री रोज भुंकतात, कुत्रे झुंडीत येतात, पण वाघ एकटा येतो. कुत्रे भुंकतात, टायगर शिकार करतो. कुत्रे झुकतात, टायगर डरकाळी फोडतो. अशा शब्दात उपमुख्यमंत्री आणि शिंदे सेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी उद्धव सेनेच्या नेत्यांचा समाचार घेतला. त्यानंतरची दुसरी बातमी येत आहे. तर ऑपरेशन कमळ हाती घ्यावेच लागेल. खासदारांच्या फोडाफोडीवर उद्धव ठाकरे यांचा थेट इशारा. दुसऱ्या कोणत्या पक्षात कदापि विलीन होणार नाही. भेसळयुक्त रक्त भगवा घेऊ शकत नाही. लोकशाहीवरचा विश्वास उडून चाललेला आहे. आपण म्हणतो मशाल समोरचं बटन दाबा, पण आम्हाला मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात तुतारीचे बटन दाबा, मते आम्हाला मिळतील. पण भाजपवाले म्हणतात कोणतेही बटन दाबले तरी माणूस आमच्याकडेच येणार, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मारलेला आहे. त्यानंतरची बातमी म्हणजे पाण्याअभावी विदर्भातील संत्रा मोसंबी बागा संकटात. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकरी ₹50,000 मदत द्या, अनिल देशमुख. त्यानंतरची बातमी म्हणजे पावसाचा पत्ता नाही, तापमानाच्या तडाख्यात शिक्षण. पावसाची प्रतीक्षा, विद्यार्थ्यांवर उष्णतेचा घात. उन्हाळ्यापेक्षाही अधिक तीव्र उष्णतेमुळे ग्रामीण भागातील अनेक शाळा तप्त बट्ट्यांमध्ये रूपांतरित झालेल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची कमतरता, उष्माघाताचा वाढता धोका आणि पत्रांच्या वर्गखोल्यातील असह्य असा उकाडा लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी पालकांकडून करण्यात आलेली आहे. उत्तर महाराष्ट्रातील 1.3 लाख हेक्टरी क्षेत्रावर दुबार पेरणीची संकट. पावसाची दांडी, शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे. उत्तर महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या तुरळक पावसाचा विश्वास ठेवून धुरळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावलेले आहेत. जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या 4 जिल्ह्यांतील खरीप हंगामाच्या एकूण 20,33,254 हेक्टर क्षेत्रापैकी पेरणी झालेली आहे. त्यानंतरची बातमी म्हणजे संरक्षण सुजनतेसाठी देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन. अंबाझरी आयुध निर्माणातील अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुडन प्रेस प्रकल्पाचे भूमिपूजन. त्यानंतरची बातमी म्हणजे राज्याच्या भाग्यरेषेला महत्त्व. कोयना प्रकल्पाच्या सुरक्षेच्या आयबीकडून आढावा. त्यानंतरची बातमी येत आहे. जूनमध्ये उष्णाचा येलो अलर्ट. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला दिला इशारा. 22 जूनपासून पावसाचा अंदाज. या उष्णाच्या अलर्टनंतर 21 जूनपासून हवामानात बदल होऊन 22 आणि 23 जून रोजी मुंबई आणि ठाणे परिसरातील पावसाचा जोर वाढणार असून विजांच्या कडकडासह आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाढणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे. मुंबईतील 25 माजी नगरसेवक संपर्कात. रामदास कदम यांचा दावा. 2029 पर्यंत ठाकरेंकडे एकही आमदार नसेल. शिंदे शिवसेनेच्या मेळाव्यात उभाट्या नेत्यांचा समाचार.